Hello friends, welcome to Bridge course, class 9th subject English, activity number 37, interview people. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी सेतू अभ्यासक्रम इंग्रजी विषय ॲक्टिव्हिटी नंबर 37 आपण पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी आहे इंटरव्ह्यू पीपल, म्हणजेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची मुलाखत घेणे. ॲक्टिव्हिटीचा पहिला भाग आहे लर्निंग आउटकम्स, म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. इंटरव्ह्यूज पीपल बाय आस्किंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. समाजातील विविध लोकांना त्यांच्या व्यवसायाशी निगडित प्रश्न विचारून माहिती घेणे, त्यांची मुलाखत घेणे. या ॲक्टिव्हिटीचे ऑब्जेक्टिव्ज म्हणजेच उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. टू हेल्प लर्नर्स टू लर्न अँड नो मोर अबाउट पीपल अँड देअर प्रोफेशन. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची माहिती मुलांना व्हावी, त्यांच्या व्यवसायाची माहिती व्हावी, हा उद्देश आहे. एनकरेज द लर्नर्स टू फ्रेम सिंपल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. विद्यार्थ्यांना साधे आणि छोटे छोटे प्रश्न तयार करता यावेत, यासाठी प्रोत्साहन देणे. डेव्हलप इंटोनेशन अँड टोन ऑफ द लर्नर. विद्यार्थ्याचा बोलण्याचा सूर अधिक चांगला व्हावा, त्याला चांगल्या प्रकारे संभाषण करता यावं, हा उद्देश आहे. यूज ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. विद्यार्थ्याने संभाषण करताना योग्य अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करावा, हाही एक उद्देश आहे. यूज लँग्वेज व्हेरी पोलाइटली. विद्यार्थ्याने सामाजिक घटकांशी चर्चा करत असताना, संभाषण करत असताना आपली भाषा अत्यंत नम्रपणे वापरायची आहे. गिव्ह मोर एक्सपोजर टू लँग्वेज. विद्यार्थ्यांना भाषा वापराच्या जास्तीत जास्त संधी देणे, हाही या ॲक्टिव्हिटीचा उद्देश आहे. ॲक्टिव्हिटीचा दुसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड फॅसिलिटेटर्स. शिक्षक आणि सुलभकांसाठी सूचना. पहिली सूचना आहे फॉर्म अ पेअर ऑफ 2 स्टुडंट्स. या ॲक्टिव्हिटीमध्ये 2 विद्यार्थ्यांची एक जोडी आपल्याला करायची आहे, म्हणजेच 2 विद्यार्थ्यांमध्ये ही ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. दुसरी सूचना एनकरेज देम टू आस्क क्वेश्चन अँड आन्सर इट इन प्रॉपर टोन. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला दुसऱ्या विद्यार्थ्यालाही प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि हे संभाषण प्रॉपर टोनमध्ये म्हणजेच योग्य अशा तालासुरात होणं अपेक्षित आहे. तिसरी सूचना एनकरेज देम टू फ्रेम अ क्वेश्चन शॉर्ट अँड स्वीट. साधे, सोपे आणि छान अशा प्रकारचे प्रश्न तयार करायला त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. चौथी सूचना मेक द लर्नर्स अवेअर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी. विद्यार्थ्यांना योग्य अशा प्रकारचा शब्दसंग्रह किंवा शब्दसंपत्ती वापरायला सूचना द्यायच्या आहेत. ॲक्टिव्हिटीचा तिसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना. पहिली सूचना आहे फ्रेम शॉर्ट क्वेश्चन्स रिलेटेड टू द प्रोफेशन. ज्या व्यक्तीची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीच्या व्यवसायाशी संबंधित विद्यार्थ्यांनी छोटे छोटे प्रश्न तयार करायचे आहेत. यूज लँग्वेज मॉडरेटली. विद्यार्थ्यांनी योग्य आणि माफक अशा भाषेचा वापर करायचा आहे. कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. मुलाखत घेताना प्रश्नांचा क्रम योग्य प्रकारे लावायचा आहे. बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली. विद्यार्थ्यांनी ही मुलाखत घेताना त्या मुलाखतीची सुरुवात आणि मुलाखतीचा शेवट चांगल्या प्रकारे करायचा आहे. फ्रेम 10 क्वेश्चन्स अँड आस्क पोलाइटली. साधारण 10 प्रश्न ही मुलाखत घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार करायचे आहेत आणि अत्यंत नम्रपणे समोरच्या व्यक्तीला हे प्रश्न विचारायचे आहेत, त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घ्यायची आहे. ॲक्टिव्हिटीचा चौथा भाग आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी, म्हणजेच अध्ययन कृती. स्टुडंट इज गोइंग टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ फेमस रायटर चेतन भगत. ही फॉलोज अबाउट स्टेप्स इन इट. या आधीच्या भागामध्ये मुलाखत घेण्याच्या ज्या काही पायऱ्या किंवा जे काही मुद्दे आपण पाहिलेले आहेत, त्या मुद्द्यांचा वापर करून विद्यार्थी या प्रकारची मुलाखत घेतील. या ठिकाणी विद्यार्थ्याला चेतन भगत या महान लेखकाची मुलाखत घ्यायची आहे. वेलकम चेतन भगत, आस्क 10 क्वेश्चन्स. सुरुवातीला चेतन भगत यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांना जे काही नियोजित किंवा तयार केलेले छोटे छोटे 10 प्रश्न असतील ते प्रश्न विचारायचे आहेत. प्रॉपर कन्क्ल्युजन विथ थँकिंग वर्ड्स. त्याचबरोबर मुलाखतीचा समारोप हा देखील योग्य अशा शब्दांनी झाला पाहिजे. अशा प्रकारची मुलाखत विद्यार्थ्यांना घ्यायची आहे. या ठिकाणी आपण प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे व्हॉट वॉज युअर मोटिव्हेशन टू टेक अप रायटिंग ॲज अ करिअर. चेतन भगत एक महान लेखक आहेत, त्यांना हा पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला साहित्य लेखन करण्यासाठी महत्त्वाची प्रेरणा कोणाकडून मिळालेली होती. दुसरा प्रश्न व्हॉट नॉव्हेल्स हॅव यू रिटन अप टू द डेट. म्हणजेच आजपर्यंत तुम्ही कोणकोणत्या नॉव्हेल्स म्हणजेच कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत.
तिसरा प्रश्न, सर, यू चेंज द ट्रेंड ऑफ नॉवेल अँड मेड देम शॉर्ट ऑफ अराउंड 110 to 120 पेजेस. सर, तुम्ही अलीकडच्या काळामध्ये कादंबरी लेखनाचा प्रकार थोडासा बदललेला आहे. साधारण तुमच्या कादंबऱ्या 110 ते 120 पानांच्या असतात. व्हॉट इज युअर आयडिया बिहाइंड दिस? यामागं तुमचा काय विचार आहे किंवा तुमची काय कल्पना आहे? चौथा प्रश्न आहे, विच ऑफ युअर नॉवेल्स आर अडॉप्टेड फॉर द मूव्ही? तुमच्या कोणत्या कोणत्या नॉवेल्सचा चित्रपट तयार करण्यासाठी वापर करण्यात आलेला आहे किंवा तुमच्या कोणत्या नॉवेल्सच्या स्टोरीज या चित्रपटासाठी वापरण्यात आलेल्या आहेत, घेण्यात आलेल्या आहेत? पाचवा प्रश्न आहे, व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस इनिशियली इन दिस प्रोफेशन? तुम्हाला सुरुवातीला या व्यवसायामध्ये कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलेलं होतं? सहावा प्रश्न आहे, विच नॉवेल्स आर यू वर्किंग प्रेझेंटली ऑन? सध्या तुम्ही कोणत्या कादंबरीचं काम करत आहात किंवा सध्या तुम्ही कोणत्या विषयावर कादंबरी लिहित आहात? सातवा प्रश्न आहे, व्हेअर डू यू गेट आयडिया ऑर थीम्स ऑफ नॉवेल्स फ्रॉम? तुम्हाला या कादंबरीच्या कल्पना किंवा विषय किंवा विचार कुठून मिळतात? आठवा प्रश्न आहे, विच अवॉर्ड्स हॅव यू रिसिव्ड फॉर युअर वर्क टिल द डेट? आजपर्यंत तुम्ही या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला कोणते पुरस्कार मिळालेले आहेत? नववा प्रश्न आहे, यू हॅव प्रेझेंटेड डिफरंट यूथ ॲक्सेप्टिंग चॅलेंजेस इन लाईफ. ही इज चार्ज्ड विथ पॉझिटिव्हिटी अँड एनर्जी. तुम्ही आजपर्यंत तुमच्या कादंबऱ्यामध्ये असे अनेक तरुण साकारलेले आहेत की जे आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जातात आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते. व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू ऑफर टू यंग जनरेशन ऑफ इंडिया? तर मग असंच भारतातील तरुणांना तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटेल? दहावा प्रश्न आहे, व्हॉट वुड बी युअर मेसेज फॉर अपकमिंग रायटर्स? तसंच नवोदित लेखकांना तुमचा काय संदेश आहे? तर अशा प्रकारे हे 10 प्रश्न विचारायचे आहेत. या प्रश्नांची योग्य ती माहिती मुलाखत घेणाऱ्याला मिळणार आहे. त्यानंतर समारोप पाहूया. कन्क्लुजन म्हणजेच या मुलाखतीचा समारोप. सर, it's our pleasure that you are here and shared valuable opinions. We are inspired by the way you have shown to our youngsters. We are very grateful to you and wish you success in your future work. Thank you very much for being here. अशा प्रकारे मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचे आभार मानलेले आहेत. पुढचा भाग पाहूया. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी और डेमो, सोडवलेली कृती. आता ही मुलाखत घेताना या मुलाखतीची सुरुवात कशा प्रकारे केली जाईल याविषयीची थोडक्यात या ठिकाणी माहिती आहे. सुरुवातीचा भाग या ठिकाणी दिलेला आहे. नंतरची मुलाखत विद्यार्थ्यांनी डेव्हलप करायची आहे, पुढे ती लिहायची आहे. स्टुडंट विल आस्क, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेक अप रायटिंग ॲज अ करियर? चेतन भगत विल से, सी, इनिशियली आय वॉज फॉन्ड ऑफ रायटिंग शॉर्ट पीसेस. Later I went in banking but it didn't interest me at all. I always felt that I was not made up for that profession. It never presented me thrilled life. So I decided to turn back to writing, which always interested me. It gave me opportunity to show my talent by exchanging my ideas with youngsters and it worked by the grace of God. अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केलेली आहे, विद्यार्थ्यांनीही सुरुवात केलेली आहे आणि दिलेल्या प्रश्नांच्या आधारे मग ही मुलाखत पुढे चालू ठेवायची आहे आणि त्याचा या आधी पाहिल्याप्रमाणे योग्य असा समारोप करायचा आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे प्रॅक्टिस म्हणजे सराव. एनकरेज लर्नर्स टू टेक इंटरव्ह्यू ऑफ बँक ऑफिसर रिसाइडिंग इन देअर एरिया. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरामध्ये राहणाऱ्या एखाद्या बँक ऑफिसरची मुलाखत घ्यायची आहे. आस्क स्टुडंट to prepare 10 to 15 questions about his work and career. त्या बँक ऑफिसर त्यांच्या करिअर संबंधी विद्यार्थ्यांनी 10 ते 15 प्रश्न तयार करायचे आहेत. मेक स्टुडंट्स अवेअर ऑफ युजिंग पार्लमेंटरी लँग्वेज. विद्यार्थ्यांनी संसदीय भाषा किंवा सभ्य भाषेचा वापर या प्रकारची मुलाखत घेण्यासाठी करायचा आहे. आस्क स्टुडंट्स टू टॉक टू देअर पॅरेंट्स अबाउट देअर प्रोफेशन अँड करिअर. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांशीही त्यांचं करिअर आणि त्यांचा व्यवसाय याबद्दल चर्चा करायची आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणजेच विस्तारित कृती. टेक इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवरेट टीचर अँड आस्क हिम क्वेश्चन्स अबाउट हिज प्रोफेशन अँड करिअर. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वात आवडत्या शिक्षकांची मुलाखत घ्यायची आहे आणि त्यांचा व्यवसाय आणि त्यांचं करिअर याबद्दल साधारण 10 प्रश्न विचारून ही मुलाखत पूर्ण करायची आहे.
ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहायची आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. पहिला पॉईंट, ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स यूज ऑफ लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी. शिक्षक विद्यार्थ्यांनी कशा प्रकारची भाषा किंवा कशा प्रकारची शब्दसंपत्ती वापरलेली आहे निरीक्षण करतील. दुसरा पॉईंट, ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स ॲटिट्यूड अँड पॉझिटिव्हिटी. विद्यार्थ्यांची वृत्ती किंवा त्यांचा ॲटिट्यूड आणि त्यांची सकारात्मकता कशी आहे मुलाखतीदरम्यान याचं निरीक्षण शिक्षक करतील. ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स क्वेश्चन फ्रेमिंग अँड ॲक्युरसी. विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचे प्रश्न तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये अचूकता किती आहे याचं निरीक्षण शिक्षक करतील. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. या ठिकाणी दीक्षा व्हिडिओ किंवा ई कंटेंट दिलेले नाही. ॲक्टिव्हिटीचा शेवटचा भाग आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड म्हणजेच मी आज काय शिकलो. पहिला पॉईंट, चूजिंग ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी अँड एक्सप्रेशन्स फॉर मॅन ऑफ ऑनर. एखाद्या सन्माननीय व्यक्तीची मुलाखत घेताना कशा प्रकारची शब्दसंपत्ती आपण वापरली पाहिजे आणि कशा प्रकारची एक्सप्रेशन्स म्हणजे हावभाव आपण व्यक्त केले पाहिजेत हे विद्यार्थी शिकलेले आहेत. क्वेश्चन फ्रेमिंग स्किल, प्रश्न तयार करण्याचं कौशल्य विद्यार्थी शिकलेले आहेत. टेकिंग अप इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन फॉर आवर ब्राईट फ्युचर. विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणाकडून तरी प्रेरणा घेणं ते या ठिकाणी शिकलेले आहे. टू बिगिन अँड एंड आवर टॉक विथ अ पॉझिटिव्ह नोट. विद्यार्थ्यांनी आपलं संभाषण, त्या संभाषणाची सुरुवात आणि शेवट हा सकारात्मक दृष्टिकोनातून केला पाहिजे हे ते या ठिकाणी शिकलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.